मित्रांनो, फायनली तुमची कॅप 2 ची अलॉटमेंट अनाऊन्स केलेली आहे CETने. जवळपास एक दिवस लेट झालेला आहे, परंतु तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 14, 15, 16, 17 आता मात्र 15 तारीख असेल किंवा 16 तारीख असेल म्हणजेच 15 ऑगस्ट आणि रविवार या दोन्ही दिवशी ॲडमिशन प्रोसेस नक्की सुरू असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे कमेंटमध्ये विचारत होतात की सर आम्हाला 15 ऑगस्ट दिवशी किंवा रविवारी ॲडमिशन प्रोसिजर चालू असेल का, तर ती निश्चितपणे आता सुरू ठेवावी लागणार आहे, कारण अलॉटमेंटला ऑलरेडी एक दिवस लेट झालेला आहे. आणि आत्तासुद्धा बऱ्याच जणांना त्यांच्या अलॉटमेंटला फेच होता येत नाही, कारण आपण बघतोय अलॉटमेंट तर अनाऊन्स झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय CET वेबसाईटवरती आहोत आपण. पहा, हे आहे आपलं होम पेज CET वेबसाईटचं. या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट पण आहे आणि कॅप राऊंड 2 साठी जे अलॉटमेंट दिलेली सेम प्रोसिजर तुम्हाला कॅप राऊंड 1 सारखी करायची आहे. तुमचं ॲप्लिकेशन ID तिथे एंटर करायचं आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. सबमिट करा आणि तुम्हाला तुमची अलॉटमेंट कॅप 2 ची जे काय असणार आहे ते दिसणार आहे. सो सर्वांना तुमच्या अलॉटमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाने जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता जाऊयात आपण कॅप 2 च्या या अलॉटमेंटला पाहिल्यानंतर 2 असू शकतात कारणं. एक, तुम्ही खूप आनंदी होणार आहे कारण तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ड्रीम कॉलेज मिळेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, आणि ज्यांना अलॉटमेंट नवीन नाही मिळाली आहे तेच कॉलेज कॅप 1चं राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय निर्णय घ्यायचा, ज्यांचं ॲटो फ्रीज झालं आहे त्यांचं तर फायनल डिसिजन असणार आहे. आणि शेवटची कॅटेगरी म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना कुठलंही कॉलेज अजून देखील नाही मिळालेलं. चला तर मग कट ऑफ जे काही अनाऊन्स होतील त्याच्यावरती पण मी सेपरेट व्हिडिओज बनवणार आहेत. आता बघूया आपण की आता ज्या नवीन 4 कंडिशन्स आहेत त्या कुठल्या तयार होत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे की कॅप 2 ची अलॉटमेंट आता अनाऊन्स झालेली आहे आणि कॅप 2 च्या या अलॉटमेंटनंतर तुमच्याकडे 4 पर्याय जनरेट झालेले आहेत कॅप 2 मध्ये. एक आहे की ॲटो फ्रीज असणारे काही विद्यार्थी असतील ज्यांना पहिलं, दुसरं किंवा तिसरं यापैकी कॉलेज मिळालेलं असणार आहे. सो चेकआउट अलॉटमेंट बघितल्यानंतर तुम्हाला कुठला प्रेफरन्स मिळाला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते चेकआउट करा. जर तुमचा प्रेफरन्स 1, 2, 3 पैकी असेल तर ते मित्रांनो ॲटो फ्रीज आहे. तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसमधून एक्झिट मारण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आहे, कारण तुमच्या पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी तुम्हाला कॉलेज अलॉट केलं आहे. तुमच्याकडे एकच पर्याय, गो अँड कन्फर्म युअर ॲडमिशन. 14, 15, 16, 17 या 4 दिवसामध्ये तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेणं कंपल्सिव्ह आहे. तुम्ही कॅप राऊंड प्रोसेसमध्ये एक्झिस्ट करत नाही. आता ॲटो फ्रीजचा मिनिंग त्याचा तोच होतो. दुसरी कंडिशन, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3च्या ऐवजी म्हणजेच चौथ्या प्रेफरन्सपासून तुम्ही जे काही 200, 203, 205, 150 कॉलेजेस भरलेले आहेत, तर चौथ्या प्रेफरन्सपासून तुम्ही जे ऑप्शन फॉर्म लिस्ट भरली होती त्याच्यापैकी जर एखादं कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला परत 2 पर्याय क्रिएट होतात. पहिला पर्याय आहे तुमच्याकडे जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते फ्रीज करायचं आहे. ज्यांनी ऑलरेडी पहिल्यांदा सीट ॲक्सेप्टन्स फीस भरलेले त्यांना यावेळी फीस भरायची गरज नाही. फ्रीजची कंडिशन कंप्लीट करा आणि जाऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घ्या. जर तुम्हाला ते कॉलेज, ती ब्रँच आवडलेली असेल, तुमचं ते ड्रीम कॉलेज, ड्रीम ब्रँच असेल तर फ्रीज करा आणि ॲडमिशन घ्या या 4 दिवसामध्ये पुढच्या. नसेल तर तुमच्याकडे दुसरा एक पर्याय राहतो मित्रांनो. तो पर्याय म्हणजेच तुम्हाला कॅप 3ला देखील जाता येतं. फ्रीजच्या ऐवजी नॉट फ्रीज असं पण करता येतं की तुम्हाला नवीन अलॉटमेंट तर मिळाली, बेटरमेंट तर झालं आहे, पहिल्या राऊंडला वेगळं कॉलेज होतं, आता दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं आहे, ठीक आहे, जे की वेगळं आहे, परंतु ते सुद्धा कॉलेज तुम्हाला नसेल पाहिजे, तुम्हाला वाटतं की मी आणखी बेटरमेंट करू शकतो, तर तुम्ही कॅप 3ला जाऊ शकता. बेटरमेंट प्रोसेस तुमची चालूच राहणार आहे, तुम्ही ऑलरेडी फीस भरलेली. आता असे पण काही विद्यार्थी असतील की ज्यांना कॅप राऊंड 1ला कॉलेज मिळालं नव्हतं पण कॅप 2ला कॉलेज मिळालं आहे आणि त्यांना ते कॉलेज आवडतं आहे, त्यांचं जे ड्रीम कॉलेज आहे, ड्रीम ब्रँच आहे तीच त्यांना मिळाली, त्यांनासुद्धा ॲडमिशन कन्फर्म करता येईल. सो फ्रीज कंडिशनमध्ये 2 पर्याय उरत आहेत, एक ॲडमिशन घेणे, अदरवाईज कॅप 3ला जाणे. तिसऱ्या कॅटेगरीचे स्टुडंट ज्यांचं अलॉटमेंट चेंजच नाही झालं मित्रांनो, सेम अलॉटमेंट ऑफ कॅप 1, त्या विद्यार्थी मित्रांना जे कॅप 1मध्ये कॉलेज मिळालं होतं त्यांनी ऑप्शन फॉर्म लिस्ट भरली तरीसुद्धा कट ऑफच्या डाऊनग्रेडमुळं किंवा त्यांनी जे कॉलेजेस टाकले होते त्याच्या कट ऑफमध्ये चेंज न झाल्यामुळे
यांना तेच कॉलेज कॅप 2ला मिळालं आहे. तुमच्याकडे पण 2 पर्याय आहेत. तुम्ही सरळ सरळ कुठं जाऊ शकता, जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. वाटते तुम्हाला आता कॅप 3ला नको जायचं, हे कॉलेज बेटर आहे, आपण जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. अदरवाईज तुम्ही आहे त्या पहिल्या 1000मध्येच कॅप 3ला सुद्धा अटेंड करू शकता. सो हा सुद्धा रूट तुमच्याकडे आहे. म्हणजे हा पहिला रूट आहे आणि हा दुसरा रूट आहे की ज्याद्वारे तुम्ही एकतर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्या जे की कॅप 1ला मिळालं आहे. नसेल तुम्हाला वाटते मला कॅप 3ला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता कॅप राऊंड 3ला. ऑलरेडी तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फीस पहिल्या ह्याला भरलेले, आता फीस भरायची गरज नाही. सिम्पली तुम्हाला कॅप 3ला अटेंड करता येईल. शेवटची कॅटेगरीचे स्टुडंट जे की आपण 4 नंबरमध्ये घेतो, नॉट अलॉटेड एनी कॉलेज. पहा, कॅप 2ला असे काही विद्यार्थी असतील की कॅप 1ला पण कॉलेज नाही मिळालं, कॅप 2ला पण कुठलंच कॉलेज नाही मिळालं आणि ते अजून पण वाट बघतायत. तर त्यांना एकच पर्याय आहे, ते म्हणजे कॅप 3ला डायरेक्टली जाणे. सो तुम्ही या कुठल्या कॅटेगरीमध्ये येता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं पुढचा प्लॅन काय आहे त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की आता हॉस्टेल फुल होणार आहेत. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मुलींच्या बाबतीत तर ते खरंच आहे. जर तुम्हाला नियर अबाउट पाहिजे ते कॉलेज, पाहिजे ते ब्रँच मिळाली असेल तर कन्फर्म तुम्ही ह्या 4 दिवसामध्ये ॲडमिशन घेणं गरजेचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. नसेल तर अजूनही कॅप 3 आहे, कॅप 4 आहे, तुम्ही जाऊ शकता. शेवटी हॉस्टेल मिळालं काय नाही मिळालं काय, आपण बाहेर पण राहू शकतो. तो काही फार मोठा प्रश्न नाही आहे अकोमोडेशनचा. त्याच्यासाठी आपण कॅप 2ला कॉम्प्रोमाइज करून जाणं चुकीचं आहे. ऑलरेडी तुम्ही 1000 रुपये फीस भरलेले, तुम्ही कॅप 3 पण करू शकता, कॅप 4 पण अटेंड करू शकता. नो डाऊट, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. तुमचं अलॉटमेंट कॅप 1चं आहे तसंच राहू द्या, त्याला कंटिन्यू होईल ते कॅप 3साठी. कॅप 3ला बदलण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंच कॉलेज नाही मिळालं तुमच्याकडे तर एकच पर्याय, तुम्हाला जावंच लागणार आहे कॅप 3साठी, हो की नाही. आता नवीन अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना पण जर मनासारखं कॉलेज अजून नसेल मिळालेलं, म्हणजेच बेटरमेंट तर झालं आहे पण तुम्हाला अपेक्षित आहे की अजून वरचं कॉलेज पाहिजे होतं, अजून चांगली ब्रँच हवी होती, तर तरीसुद्धा तुम्ही बेटरमेंट आणखी एकदा करू शकता. हॉस्टेल जास्त मॅटर करत नाही. जर तुमच्यासाठी कॉलेज आणि ब्रँच महत्त्वाची असेल तर तुम्ही कॅप 3ला निश्चितपणे जाऊ शकता. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही मित्रांनो. फक्त एक आहे की तुम्हाला जे सांगितलं मी की काय ड्रॉबॅक होऊ शकतात की वॅकन्सीज वर्षेवर कमी होत जाणार आहेत, त्यामुळे बेटरमेंटचे चान्सेससुद्धा कमी होत जातात. सो तुमचा संयम किती आहे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती गोष्ट मॅटर करते आणि तुम्ही अप टू कॅप राऊंड 4पर्यंत बेटरमेंट करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. धन्यवाद.